4-5 बायका पाठवल्या होत्या त्यांनी. पण मग त्यातली कोण सिलेक्ट झाली? कानन बेलोसे नावाच्या एक बाई आहेत, चांगल्या वाटल्या मला तरी. आपल्याला तिची आजपासून आत्तापासून गरज आहे. आजपासूनच येईल ती कामावर. पण काय 10 वाजले अजून आली कशी नाही? 4-5 बायका पाठवल्या होत्या त्यांनी. मी बोलले त्यांच्याशी, म्हणजे तशी मुलाखतच घेतली त्यांची. पण मग त्यातली कोण सिलेक्ट झाली? कानन बेलोसे नावाच्या एक बाई आहेत, चांगल्या वाटल्या मला तरी. पण मग किती वाजेपर्यंत येणार आहे? आज 10 वाजता जॉईन होते म्हणाली आहे. पण काय 10 वाजले अजून आली कशी नाही? 10ला अजून 5 मिनिटं आहेत. नमस्कार, मी कानन बेलोसे. आलात तुम्ही? या या. नरसिंहा, मी यांच्याशी कालच बोलली. तुला काही विचारायचं असलं तर विचार. मी काय बोलणार, फक्त कामाचं स्वरूप काय असेल हे माहिती आहे ना तुम्हाला? हो मिस्टर किल्लेदार, म्हणजे आमच्या संस्थेने मला पेशंटबद्दल तशी माहिती पुरवली आहे. त्याही पलीकडे जाऊन तुम्हाला काही माहिती हवी असल्यास तुम्ही आत्याबाईंना विचारू शकता. हा, असं म्हणतोय म्हणजे जानकी म्हणजे एक चिंतेचा विषय झाली आहे ना आम्हाला. आधीच धडपड्या स्वभाव, त्यात चालताना कुठे अडखळली धडपडली तर काळजी वाटते ना. डॉक्टरांनी सांगितलंय की हा टेम्पररी ब्लाइंडनेस आहे. टेम्पररी असू दे किंवा परमनंट, माझ्यासाठी पेशंटला दिसत नाहीये हाच महत्वाचा विषय आहे. पण तुम्हाला पूर्ण वेळ तिच्याबरोबर थांबावं लागेल. हो, फॉर्म भरताना तसं नमूद केलंय. तुम्हाला अजून काही शंका असतील तर विचारू शकता. नाही, मला काही शंका नाहीये. तुम्हाला असल्यास तुम्ही विचारू शकता. तुमचा पगार आणि इतर गोष्टी फायनल झाल्यात का? सॉरी मिस्टर किल्लेदार, आम्हाला या संदर्भात बोलायला परमिशन नाही. आणि मला वाटतं तुमचं बोलणं झालंच असेल ना? हो हो, माझं सगळं बोलणं झालेलं आहे. अजून काही? कारण मला वाटतं मला लवकरात लवकर कामाला लागलं पाहिजे. माझी ड्युटी आजपासून सुरू झाली. नक्कीच, तुम्ही कामाला सुरुवात करू शकता. मिस्टर किल्लेदार, मला असं वाटतं त्याआधी मला पेशंटला भेटावं लागेल. एक मिनिट, जर असं पेशंट नका ना म्हणू. उगीच काहीतरी वाटतं. त्याच्यापेक्षा तुम्ही ना तिला सरळ जानकी ताई म्हटलं तरी चालेल. आय एम सॉरी, म्हणजे आम्हाला तशी सवय असते. मी प्रयत्न करीनच, पण चुकून एखाद्या वेळी तसं आलं तर मला माफ करा. जानकीची काळजी घेण्याबरोबरच तिला इथून तिथे जाण्याला किंवा तिच्या वावरण्याला तुम्हाला मदत करावी लागेल तिला. ऑफकोर्स मिस्टर किल्लेदार, फॉर्ममध्ये नमूद केलेली प्रत्येक गोष्ट करायला मी बांधील आहे. मला वाटतं आता लवकरात लवकर मला पेशंटची, आय एम सॉरी, आय मीन जानकी मॅमची खोली दाखवता का? चला, मी दाखवतो. आलेच. कानन मॅडम, ही माझी जानकी. काहीतरी करत राहण्याची वृत्ती तुम्ही आत्ता पाहिलीतच. जानकी, ह्या कानन बेलोसे आता या तुझी काळजी घेतील आणि तुझ्या बरोबरच असतील. नमस्कार. तुमचा नमस्कार माझ्यापर्यंत पोचला मिसेस किल्लेदार. त्याचं काही मला दिसत नाही ना, म्हणून. नो प्रॉब्लेम मिसेस किल्लेदार, तुम्हाला दिसत नाहीये म्हणूनच मी इथे आहे. चला, तुमच्या दोघांची केमिस्ट्री खूपच लवकर जमली असं मी समजतो. सर, मला वाटतं
यात केमिस्ट्री जुळण्याचा काही प्रश्नच नाहीये. यांची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे आणि माझं ऐकणं हे यांचं कर्तव्य आहे. हो, मी तुमचं सगळं ऐकेन ना. कानन मॅडम, मी तुम्हाला खात्रीलायकरित्या सांगू शकतो की जानकी एक अत्यंत चांगली विद्यार्थिनी आहे. आणि आता ही माऊ सुद्धा तुमचीच जबाबदारी आहे. थोडक्यात काय तर माझी 2 अत्यंत जवळची माणसं मी तुमच्यावर सोपवणार आहे. मी माझ्या कामात कधीच चुकत नाही. म्हणूनच मला वाटतं माझी नेमणूक तुमच्यासारख्या माणसांच्या घरात केली आहे. चला, मी आता माझ्या कामाला जायला मोकळा. आणि माझ्याही मनावर ओझं राहणार नाही की माझ्यामुळे तुमच्या कामांचा खोळंबा होतोय. बरं आहे कारण मॅडम, येतो मी. तुम्हाला काही लागलंच तर पांडूला हाक मारा, तो आमचा अत्यंत विश्वासू माणूस आहे. सर, मला वाटतं मला काही हवं नको यापेक्षा यांना काही हवं नको आहे ते पाहणं जास्त महत्वाचं नाही का? आपण निश्चिंतपणे जाऊ शकतो. मी आवरून घेतो आणि लगेच निघतो. हा जानकी. ते माऊसाठी. बसा. नरसिंहा, ही नर्स मिळाली हे फार बरं झालं बाबा. एक डोक्यावरचं ओझं तर गेलं रे. मुख्य म्हणजे आता ती आणि जानकी यांचा आपला आपापसात छान चालू आहे. बाहेर पडताना काळजी करायला नको, बाकी काही नाही. बरं, जाऊया बापू. येतो आम्ही. येतो म्हणजे अहो, काल तर आलाय तुम्ही, आज लगेच निघालात. अजून नीट बोलणं सुद्धा झालं नाही आपलं. एवढ्यात कुठे निघालात? नाही काय आहे ना की शेतीची भरपूर कामं बाकी आहेत. पावसाळा डोक्यावर आलाय, त्याआधी घराची डागडुजी करायला पाहिजे. नाही तर वळवाच्या पावसात अख्खं घर झोडपून काढेल. नक्की पावसा पाण्याचंच कारण आहे का? काल अहिल्या काही बोलली म्हणून तुम्ही निघालात? असं काही असेल तर तिच्या वतीने मी माफी मागतो तुमची. पण जाऊ नका तुम्ही. नाही नाही, तसं काही कारण नाही. अहो, गावाला लई कामं पडले. आता सुद्धा 2 दिवसाच्या रोजंदारीवर माणसं लावून आलो इकडं. आपण जानकीला विचारलं का? होय, तिची समजूत काढली आम्ही. थोडासा त्रास दिला तिनं, पण नंतर शांत झाली. खरं म्हणजे आमचा बी पाय निघत नाही इकडून. पण काय करणार, गावाला कामं लई आहेत ना. पण जायच्या आधी जानकीला भेटून मात्र जा. हा, होय, जाताना तिला आम्ही भेटूनच जाणार आहोत. गणे ऐकायचं नाही, पण काय करणार. मी ड्रायव्हरला सांगून ठेवतो, तो तुम्हाला रमावतीला सोडून येईल. आत्याबाई, माझ्या पोरीची तेवढी काळजी घ्या. हे काय भोग वाढून ठेवलेत माझ्या पोरीच्या नशिबात, ते त्या पांडुरंगालाच माहीत. रखमाबाई, कालच बोलले ना मी तुमच्याशी. हो, हे दुखणं काही कायमचं नाहीये काही. देवाच्या मनात असेल ना तर लवकरात लवकर जानकीचे डोळे बरे होतील. बघा तुम्ही. माझ्या पोरीचे डोळे बरे व्हायला मी नवसाईला नवसच केलंय. आपल्या सगळ्यांची इच्छा नवसाई पुरी करेल. बघा. बरं, येतो मी. अरे लाल दुपट्टा भाऊजी, अहो काय करताय भाऊजी? भाऊजी, एक तर न विचारता माझ्या रूम मध्ये येता आणि हा सगळा पसारा करताय. काय हवंय तुम्हाला? माझ्या भावाच्या खोलीत आलोय, विचारायची गरज नाही. कुठे गेला बामण्या? त्यांना ना काम आहे. तुमच्यासारखे रिकाम टेकडे नाही आहेत घरात बसायला. बामण्या कुठे गेलाय कळल्याशिवाय बाहेर पडणार नाही मी इथनं. रमावतीला गेले. तर तुम्हाला सांगायचं नव्हतं, पण उगाच कटकट करत बसाल ना म्हणून सांगितलं. मला एक कळत नाही, एवढ्या हुशार आहात तुम्ही.
तुमच्या नवऱ्याविरुद्ध त्याला संपवण्याचा कट रचतोय दादा. आणि तुम्ही गपगुमान सगळं मूग गिळून गप कशा काय बसू शकतो? तुम्ही का मला रोज रोज त्रास देताय? अहो कारण माझं म्हणणं तुम्हाला कळतच नाहीये. वामने रमावतीला कशापाई केलाय? चेअरमन पदाचा वाद मिटवण्यासाठी. पण कुंपण जिथं शेत खाते तिथं बाहेरच्यानं ओरडून तरी का उपयोग आहे? बाहेरची म्हणजे ते आडारकर आणि त्याचे समर्थक. चेअरमन पदाचा निर्माण झालेला वाद लवकरच मिटेल. भाऊजीही त्यासाठीच रमावतीला गेले. होय, दादाची खरी इच्छाच नव्हती चेअरमन पदावर वामनाने बसावं अशी. पण तुम्ही प्रभाताईच्या मदतीनं वामण्याला चेअरमन पद मिळवून दिलं. पण ते चेअरमन पद उपभोगायला त्याला मिळूच नाही, त्यातला आनंदच त्याला घेता येऊ नये म्हणून दादानं हे सगळं आंदोलन घडवून आणलं. नशीब तुम्ही तिथं लवकर पळ काढला, नाहीतर लोकांनी वामण्याला ठेचून ठेचून अशी टेंगळा आणली असती. मलाही असंच वाटत होतं, पण नाही, भाऊजी असं काहीही करू शकत नाही. नाही नाही नाही, दादा स्वतः काही करणारच नाही. ह्याच्या पाठी उभी आहे ती जानकी. आणि आता तर काय आंधळी झाली, जगाची सहानुभूती तिच्या बाजूने. एक दिवस नाही तिनं तुम्हाला या घराबाहेर काढलं ना तर बघाच. तुम्ही माझी चिंता करू नका. अहो, तुमची चिंता परमेश्वर सुद्धा करणार नाही, तो बिझी आहे दादाच्या बाजूने. आता तुमची चिंता करणारा एकच माणूस, परशुराम किल्लेदार. पण या सगळ्याला जानकीच जबाबदार कशी? कारण प्रभाताईच्या मदतीनं तुम्ही जानकीची नाचक्की करण्याचा प्रयत्न केला, ते यशस्वी बी झालाय. रमावतीमध्ये भर लोकांमध्ये वामण्याचा अपमान करून जानकीनं त्याचा बदला घेतला. हे जर का तिनेच केलं असेल ना तर तिची आता सुटका नाही. 100% तिनंच केलेलं आहे सगळं. हे तर काहीच नाही, आणि बरंच वाईट करायचंय तिला तुमचं. आणि त्याचा विचार करत असतानाच गच्चीवरनं खाली लवणली ती. कधी कधी मलाही असंच वाटतं. आता हेच बघा ना, परवाच तिनं तिचे आई वडील तुमच्या ओरावर आणून बसवले की नाही, आणि आत्याबाईच्या शिव्या तुम्ही खाल्ल्यात. उद्या कानाखाली नाही मिळाली म्हणजे मिळवली. भाऊजी हे अति होत आहे. अति नाही, हे तर काहीच नाही, याच्यापेक्षा जास्त यातना सहन करावा लागणार आहे तुम्हाला. तर काळजी करू नका बरं काय, परशु आहे तुमच्या बरोबर. आसपास गिरट्या घालत असेल येतो. जानकी, आई, काही हवंय का? पोरी, हे आम्ही रमावतीला चाललोय. जप स्वतःला, काळजी घे. हे बघ, ह्या बाई असल्यावर आम्हाला काय बी काळजी करायचं कारण नाही. आणखीन काही दिवस राहिला असत तर बरं वाटलं असतं. अगं पोरी, आमचा तरी पाय इथून कुठं निघतो या. पण आता शेताची कामं तोंडावर आली आहेत ना. अगं, पावसाळा जवळ आलाय, अजून घरची पण डागडुजी करायला पाहिजे ना. होय, तू काय बी काळजी करू नकस. आता हे दुखणं काय तुला जास्त दिवस काढावं लागणार नाही. पोरी, शेताच्या बांधावरून उड्या मारत जाणारी जान मला लवकरच बघायची. वय, पण आता एक नाही, चांगल्या 2-2 पोरी पळणार आहेत शेतावरून. आई, नको त्या जुन्या आठवणी. त्या आठवणी निघाल्या ना की डोळ्यासमोरचा अंधार आणखीन गडद होतो का? काननबाई, आमच्या जानकीला पहिल्यासारखी बरी करा. आय विल ट्राय माय लेवल बेस्ट मॅडम. मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करेन. बाई,
तुमच्या बोलण्यावर मस्त वाटतं की माझी पोरगी लवकर बरी होईल. थँक्यू सर. तुमचा हा विश्वास वाया जाणार नाही. येतो आम्ही. स्वतःची काळजी घे. येतो. आई अगं राहू दे. स्वतःची काळजी घे. सांभाळ स्वतःला. येतो आम्ही. काननताई, घरातल्यांची तुमची तशी ओळख झाली आहे, पण ना मी आमच्यामध्ये असलेली नाती तुम्हाला सांगते. ह्यांना तर तुम्ही ओळखताच ना. हो. ह्यांच्यानंतर घरामध्ये जर कोणाचा शब्द चालत असेल ना तर त्या आत्याबाई. आत्याबाई नंतर वामनदादा. वामनदादा म्हणजे ह्यांचे धाकटे भाऊ. आणि वामनदादांनंतर परशुदादा, हे तिसरे किल्लेदार. परशुदादांची बायको म्हणजे सुगंधा. आणि अहिल्याताई म्हणजे ज्या थोड्या रागवतात ना त्या म्हणजे वामनदादांची बायको. त्यांचा मुलगा म्हणजे युवराज. परशुदादांना मुलगी, ती म्हणजे चिव. आणि त्याच्यानंतर माझी माऊ. आणि त्याच्यानंतर मग माझा भाऊ गण्या. हो. तुम्ही हो म्हणताय, पण तुम्हाला चेहरे आठवतायत ना? खरं सांगू का, म्हणजे तसं नीट कोणाशी ओळख नसल्यामुळे तसं आठवत नाहीये, पण हळूहळू होईल ते. हो, कसं अवघडच आहे. आणखीन एकीची ओळख करून द्यायची राहिली, ती म्हणजे अमृता. सध्या इकडे नाही ती, पण अमृता म्हणजे यांची मोठी मुलगी. आणि खरं तर माझी मोठी बहीण, माझी मैत्रीण किंवा माझी मुलगी. मग तुम्हाला जे काही बरोबर वाटेल ना ते म्हणा तुम्ही आम्हाला. आणखीन एकाची ओळख राहिली आहे. आणखीन कोणाची ओळख राहिली? स्वतः तुम्ही. मी? माझी काय ओळख? मी यांची बायको जानकी. कोण आपण? मी फुल टाइम नर्स आहे जानकी मॅमसाठी. अच्छा 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 अच्छा. म्हणजे आत्याबाईंनी मुलाखतीला ज्या काही 4-5 बायका मागवल्या होत्या त्यातली एक सिलेक्ट होऊन जॉईंट सुद्धा झाली वाटते. अभिनंदन बरं का. थँक्स. येते मी. सारखं येते जाते काय, ओळख करून घ्यावी पाहिजे की नाही? माझी ओळख करून देतो. मी परशुराम किल्लेदार. नरसो किल्लेदार की नाही त्यांचा धाकटा भाऊ बरं का मी. अत्यंत हुशार माणूस आणि हळव्या मनाचा म्हणून मी गावामध्ये प्रसिद्ध आहे. छान. येऊ मी? अहो सारखं येऊ दो काय, तुमची ओळख करून द्या. तुमचं नाव काय? मी कानन बेलोसे. कानन. कानाला लई गोड वाटलं बघा. बरं मला एक सांगा, मिसेस कानन का मिस कानन? मिसेस कानन बेलोसे. गाव कुठलं? आणि मिस्टरला काय करतात? चिल्ली पिल्ली किती आहे? एक्सक्यूज मी सर, मला खूप काम आहे. हो, असं काय करते? म्हणजे माझे विचारलेले प्रश्न तुम्हाला आवडलेले दिसत नाहीत. काय काळजी करायची नाही. फुल टाइम आहेत की नाही, सारख्या गाठी बिटी तर होतच राहणार. हा, काय बी गरज लागली कुठल्या बी गोष्टीची बरं का, कुठल्या बी गोष्टीची म्हणतोय मी, तर विश्वासाचे एकच नाव परशु. हळवा परशु. परशु शेठ म्हणून बी मला म्हणतात, तसं काय हरकत नाही. तुम्ही नुसतं परशु असं म्हणलं तरी चालेल. काय म्हणताय मग आता? परशु सर चालेल. सर नाही हो, सर म्हणजे लागल्यासारखं वाटतंय. मी फक्त सरच म्हणू शकते.
चांगलंय. फुल टाइम कानन, फुल टाइम परशू.